सन्माननीय सदस्य प्राध्यापक रमेश अण्णा बोरकर. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 26-27च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, PWD, उद्योग, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास, आदिवासी, सहकार, पणन, उच्च आणि तंत्र शिक्षण या विषयावरती चर्चा करत असताना अध्यक्ष महोदय, मी सर्वात महत्त्वाची जी आज चर्चा करणार आहे ती सहकारवरती या ठिकाणी चर्चा करणार आहे अध्यक्ष महोदय. परंतु ऐकतो कोण हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी. सहकार मंत्री नाही, सचिव आहे का नाही मला माहीत नाही, परंतु या ठिकाणी अध्यक्ष महोदय सहकारवरती बोलत असताना आज ग्रामीण भागाच्या विविध कार्यकारी सोसायटीची जी अवस्था त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्माण झाली. अध्यक्ष महोदय, या विविध कार्यकारी सोसायटीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर त्या ठिकाणी विचार जर केला तर जिल्हा बँक विविध कार्यकारी सोसायटीला कर्ज देतं आणि विविध कार्यकारी सोसायटी आपल्या ग्रामीण भागाच्या सभासदाला त्या ठिकाणी कर्ज देत आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला मुद्दामून आपल्या मार्फत त्या ठिकाणी शासनाला सांगायचं असं आहे का ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सहकार चालू आहे त्या पद्धतीने बाकी ठिकाणी सहकार त्या ठिकाणी मोडकळीस आलं का काय असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून एका व्यक्तीबरोबर चर्चा करत असताना अध्यक्ष महोदय एक शब्द त्यांनी खूप चांगला त्या ठिकाणी वापरला. कांडे खाण्याच्या ऐवजी जर कोंबडी जर खाल्ली तर सहकार पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. अध्यक्ष महोदय, ग्रामीण भागाच्या विविध कार्यकारी सोसायटीची अवस्था अशाच पद्धतीने त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झाली का ग्रामीण भागाच्या ज्या सोसायटी अध्यक्ष महोदय याची जर अनिष्ट तफावत जर त्या ठिकाणी आपण जर पाहिली. आणि म्हणून मी सहकार मंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे का ग्रामीण भागाच्या जर सोसायट्या वाचवायच्या असेल, ग्रामीण भागाच्या सोसायट्या शेतकऱ्यांसाठी जर चालवायच्या असेल तर या अनिष्ट तफावतीसाठी आपण खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासनाने एक पाऊल त्या ठिकाणी पुढे उचलण्याची त्या ठिकाणी गरज आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी घडतं असं का जिल्हा बँक आमच्या विविध कार्यकारी सोसायटीला कर्ज देतं आणि विविध कार्यकारी सोसायटी सभासद शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्ज वाटप त्या ठिकाणी करत आहे. परंतु व्याजाच्या दरामध्ये त्या ठिकाणी जो फरक पडतो त्यानुसार अनिष्ट तफावत त्या ठिकाणी आम्हाला आढळून येते. अध्यक्ष महोदय, मी सहकार मंत्री महोदयांना त्या ठिकाणी सांगेन का एक 4-5 सोसायटीचं जर उदाहरण जर द्यायचं ठरलं तर या ठिकाणी धोंदलगाव नावाची सोसायटी जिल्हा बँक सांगते का आमचं तुमच्याकडे येणं 15 कोटी रुपये, परंतु खऱ्या अर्थाने सभासदाकडे त्या सोसायटीचं 6 कोटी रुपये त्या ठिकाणी फक्त येणं आहे. म्हणजे या ठिकाणी तफावत जी अनिष्ट तफावत आहे ती 8 कोटी रुपयाची आहे. असंच लाडगाव आहे, वैजापूर आहे, साकेगाव आहे, शिवराई आहे, माझं चिंचडगाव आहे, नगीरा पिंपळगाव आहे. आणि अध्यक्ष महोदय, जर ही अनिष्ट तफावत जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वाढत जर गेली तर ग्रामीण भागाच्या संपूर्ण सोसायट्या त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आणि मग अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत सहकार मंत्र्याला त्या ठिकाणी विनंती करणार आहे का या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोसायटी आणि जिल्हा बँक यांची जी अनिष्ट तफावत त्या ठिकाणी झालेली आहे त्यामध्ये काहीतरी मार्ग काढावं आणि ती अनिष्ट तफावत पूर्णपणे रद्द करण्याचा खऱ्या अर्थाने आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यावा या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष महोदय विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, सहकार कायदा 1960 कलम 44 नुसार सोसायटीला सभासदाकडून दुप्पट पैसे घेण्याचा कोणताही अधिकार नाही. जर एखाद्या कर्जधारकाला जर 100 रुपये जर दिले तर व्याजाचे फक्त 100 रुपये त्या ठिकाणी झाले पाहिजे. परंतु बँक पत्र असं करत नाही आणि म्हणून ही तफावत इतकी मोठी वाढत चालली. आणि म्हणून या तफावतीसाठी मी सहकार मंत्र्याला विनंती करणार आहे का आपण खऱ्या अर्थाने यावरती काहीतरी कार्यवाही करणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे. अध्यक्ष महोदय, याला जोडून मी या ठिकाणी एक सचिवाचा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी सांगणार आहे
का विविध कार्यकारी सोसायटीचं कामकाज सचिव मार्फत त्या ठिकाणी चाललं जातं, परंतु आज सचिवाची काय परिस्थिती आहे? व्याजामधून फक्त 2% रक्कम घ्यायची, त्यामधून स्वतःचा पगार घ्यायचा, निवडणुकीचा खर्च काढायचा, दैनंदिन खर्च काढायचा. परंतु अध्यक्ष महोदय, आपल्या मार्फत मी विनंती करील का जेवढे महाराष्ट्रामध्ये विविध कार्यकारी सोसायटी सांभाळणारे सचिव आहे त्याला जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि जिल्हा बँकेने खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या जिल्हा बँकेच्या जसं कर्मचाऱ्याला पगार होतो त्या पद्धतीने पगार करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. अध्यक्ष महोदय, या सचिवाचं खऱ्या अर्थाने खूप मोठ्या प्रमाणात शोषण त्या ठिकाणी होतं. सचिवाला त्या ठिकाणी पगार मिळत नाही आणि म्हणून सर्व सचिव महाराष्ट्र पातळीवरती जिल्हा बँकेमध्ये समाविष्ट करून घेण्याचा आपल्या मार्फत मी सहकार मंत्र्याला त्या ठिकाणी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, ऊर्जाच्या बाबतीमध्ये फक्त एक पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे. सोलर चालू झाला. अध्यक्ष महोदय, मी खऱ्या अर्थाने सरकारचं अभिनंदन करीन का जो शेतकरी सोलर मागेल त्याला सोलर त्या ठिकाणी दिलं पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय, सोलर मुळे परिस्थिती अशी झाली का या ऊर्जा विभागाने कोटेशन देणंच बंद करून टाकलं. आज परिस्थिती खूप भयानक आहे. ज्याची मोठ्या प्रमाणात पाईपलाईन आहे त्याच्या मोठी सोलरवर चालत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय, मी याच्या अगोदर सुद्धा हा प्रश्न नागपूरला त्या ठिकाणी मांडला होता का सोलर जरूर चालवा, परंतु जो शेतकरी कोटेशन मागेल त्याला कोटेशन त्या ठिकाणी दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि या सोलर मुळे झालं अध्यक्ष महोदय असं का सरकार ऊर्जा खात्याला ट्रान्सफॉर्मर साठी निधी उपलब्ध करून देत नाही आणि म्हणून ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोडेड झालेले तर डीपीटीसी असेल किंवा अन्य मार्गामधून ते ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी निधी देण्याचं त्या ठिकाणी आपल्या मार्फत मी ऊर्जा मंत्री महोदयांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामविकासवर मी फक्त एकच वाक्य बोलणार आहे का ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरे साहेब बाहेर जरी गेले असले परंतु व्हीआर आणि ओडीआर ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या तालुक्यामध्ये 450 किलोमीटर व्हीआर ओडीआर आहे. 450 किलोमीटर आज भयान परिस्थिती व्हीआर ओडीआरची आणि म्हणून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा 3रा टप्पा त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने चालू झाला पाहिजे आणि एका विधानसभेला कमीत कमी 100 किलोमीटर व्हीआर आणि ओडीआर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून त्या ठिकाणी देण्याचं खऱ्या अर्थाने गरज आहे. अध्यक्ष महोदय, ग्रामविकासावर बोलत असताना आता सन्माननीय सदस्य लोणीकर साहेबांनी एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला का ग्रामपंचायतचे कार्यालय मंजूर होऊन 2-2 वर्ष झाले, शासन निर्णय झाला परंतु त्याच्या ऑर्डर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून ग्रामपंचायतचे जे शासन निर्णय झाले आणि ज्या गावामध्ये ग्रामपंचायतचे कार्यालय त्या ठिकाणी शासन निर्णयानुसार मंजूर झाले त्याच्या वर्क ऑर्डर लवकर करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागावरती बोलत असताना सन्माननीय मंत्री महोदय या ठिकाणी बसले. मी मुद्दा म्हणून आपल्या मार्फत त्या ठिकाणी आदिवासी मंत्र्यांना विनंती करील का माझा मतदारसंघ जरी आदिवासी मतदारसंघ जरी नसला परंतु आदिवासीचं मतदान माझ्या मतदारसंघामध्ये 32,000च्या पेक्षा जास्त आहे. 32,000 आणि आदिवासी विकासामार्फत ज्या योजना आदिवासी मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी राबवल्या जातात त्या माझ्याही मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निधी देण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि या ठिकाणी मंत्री महोदयाला खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी विनंती करणार आहे. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम विभागावर बोलत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या नद्या का ज्यावरती पुलाची त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय आवश्यकता आहे आणि माझ्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी पुलाचे काम अर्धवट पडलेले, अनेक ठिकाणी नवीन पुलं करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून ते पुलाचे काम त्या ठिकाणी नाबार्ड असेल किंवा महाराष्ट्र शासनाचा निधी असेल त्यामधून त्या ठिकाणी घेण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, 2 वर्षापूर्वी 2 हॅमचे काम PWD मार्फत झाले परंतु माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठा मतदारसंघ आहे, जवळजवळ 100 किलोमीटर पसरलेला तो मतदारसंघ आहे आणि जिथं मोठ्या रस्त्याची गरज आहे ते रस्ते सुद्धा त्या ठिकाणी हॅममधून करून द्यावे असं त्या ठिकाणी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, ऊर्जावरती शेवटचा प्रश्न या ठिकाणी मी मांडतोय का ऊर्जा मंत्री जरी या ठिकाणी नसले परंतु खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये रिक्त पद आहे या MSCB मध्ये आणि रिक्त पद लवकर भरल्या जात नाही परंतु वायरमनच्या ऐवजी लाईनमनच्या ऐवजी
जर ग्राम विद्युत कर्मचाऱ्याची जर प्रत्येक गावामध्ये जर एक नेमणूक जर केली तर खऱ्या अर्थाने मोठं काम त्या ठिकाणी होईल आणि मग ग्राम विद्युत व्यवस्थापकाला त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊन त्याची नेमणूक त्या ठिकाणी करावी ही अध्यक्ष महोदय आपल्या वतीने त्या ठिकाणी शासनाला विनंती करतो। आणि जेवढ्या डिपार्टमेंटवरती मी बोललो मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का या सर्व मागण्यांचा मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी विचार करावा आणि आपल्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी सखोलपणाने उत्तर द्यावं। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी। सन्मान्य सदस्य